नमस्कार, IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत मानखुर्दमध्ये। प्रामुख्याने इथं मानखुर्द हा स्लम मोठ्या प्रमाणात असलेला हा विभाग आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात नागरी समस्यांना तोंड देत लोक रोजचं जगणं जगत आहेत। आपल्या सोबत आहेत विठ्ठल लोकरे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत। आपल्या सोबत आहे राजेंद्र राऊत, विभाग प्रमुख शिवसेनेचे। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत शमीम बानू, भाजपच्या सचिव। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत चंद्रकांत न्याय निर्गुणे, भाजपचे रिपब्लिकन पक्षाचे आपल्या सोबत आहेत। सुधीर नवले आहेत मनसेचे। एकूण सर्व पक्षाचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आणि प्रामुख्याने हा विभाग स्लमचा म्हणून ओळखला जातो। झोपडपट्टीतलं जगणं मुंबईकरांचं अतिशय हालाकीच आहे। रोजच्या जगण्याला सामोरं जात असताना प्रचंड समस्यांना तोंड देतात। आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे राऊत साहेब। तुम्ही सांगा, इथले जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम का सुटत नाहीत? वर्षानुवर्ष अगदी धारावीच्या झोपडपट्टीची तुलना मानखुर्दच्या झोपडपट्टीची करायला लागलेल्या आहेत। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो आणि या तुमच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे मुंबई कुणाची। हे मी अगोदरच सांगून टाकतो की मुंबई शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेचीच राहणार, कारण शिवसेना ही मुंबईकरांच्या बरोबर आहे आणि म्हणून मुंबईकर शिवसेनेच्या बरोबर आहेत, म्हणून शिवसेना ही मुंबई शिवसेनेचीच। आता जो तुमचा प्रश्न आहे की हा जो शिवाजीनगर विधानसभा भाग आहे याच्यामध्ये 7 महापालिकेचे वॉर्ड आहेत, याच्यामध्ये एकही शिवसेनेचा नगरसेवक नाही। जास्तीत जास्त नगरसेवक हे समाजवादी पार्टीचे आहेत आणि आमच्या इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात, अगदी 90% सगळा झोपडपट्टी विभाग आहे, बाजूला डम्पिंग ग्राउंड आहे आणि म्हणून मग निवडणुका आल्या की काही मुस्लिम समाजाचे नेते धर्माच्या नावाखाली इथल्या लोकांना बहकवतात आणि नगरसेवक होतात, आमदार होतात, नंतर त्या बिचाऱ्यांकडे काही ढुंकून बघत नाहीत आणि त्याच्यामुळे इथले सगळे प्रश्न प्रलंबित आहेत। तुम्हाला कोणते कोणते प्रश्न सांगायचे, परंतु आमचा एकही नगरसेवक नसताना सुद्धा आमचे शाखा प्रमुख नगरसेवकाच्या प्रमाणे कामं करतात, प्रसंगी आंदोलनं करतात, पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेमध्ये जातात। शौचालय कधी काळी बांधलेली अगदी जमीनदोस्त झाली त्याच्यासाठी सुद्धा शाखा प्रमुखाने आवाज उठवले, पण शाखा प्रमुखाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी काम करतात हे दिसलं की हे समाजवादीच्या लोकांमध्ये बोटं घालतात आणि काम बंद पाडतात। दुसऱ्याला म्हणजे स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही आणि म्हणून या भागातल्या आता मुस्लिम समाजाच्या लोकांना पण कळून चुकलेलं आहे की हे फक्त आपल्याकडे येतात मतांच्या पुरता। आता खरी तारणहार आपली शिवसेनेचं आहे, कारण बाकीच्या वार्डामध्ये शिवसेनेचं काम बघतात ते लोक आणि त्यामुळे राजकीय कुरघोडीमुळे इथल्या नागरी समस्या सुटू शकल्या नाहीत। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी नगरसेवक। तुम्ही सांगा की ज्या पद्धतीनं इथले प्रश्न सुटायला पाहिजे होते ते सुटत नाहीत आणि राजकीय कुरघोडीमुळे आणखी प्रलंबित होत आहेत असं शिवसेनेने आरोप केला, काय सांगा? जसं राऊत साहेबांनी सांगितलं, ते विभाग प्रमुख आहे ह्या पूर्ण ईशान्य मुंबईचे। यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की सातत्याने इथे आमदार जो 2 वेळा 2 टर्म झाले, समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून इथे जे कामं व्हायला पाहिजे, जसं तुम्ही सांगितलं की आशिया खंडाची झोपडपट्टी धारावी आहे, पण आता धारावी आशिया खंडाची झोपडपट्टी नाही राहिली। मानखुर्द शिवाजीनगर ही आशिया खंडातील मला वाटतं सर्वात मोठी झोपडपट्टी झाली आहे, कारण मोठे प्रकल्प जेवढे होतात, एखादं ब्रिज होऊन द्या, एखादं रेल्वे मार्गाचं काही काम होऊ द्या, ते सर्व शिफ्टिंग ह्या विभागामध्ये दिलं जातं। मुंबईमधले सातत्याने जो कचरा येतो 7 ते 8 हजार मेट्रिक टन कचरा हा पूर्ण शिवाजीनगर डम्पिंगमध्ये टाकला जातो। त्याची कॅपॅसिटी 1929ला मला वाटतं 29ला त्याची जी सुरुवात झाली, जे आपल्या 7 रस्त्यावरनं जे यायचे त्याची जी क्षमता आहे आता क्षमता संपलेली आहे, परंतु इथे जो आमदार आहे जे अबू आझमी साहेब आहे त्यांच्या माध्यमातून ज्या विभागामध्ये चांगली कामं व्हायला पाहिजे ती मला वाटतं होत नाही। त्यांचे मला वाटतं 3-4 वेळा त्यांचे प्रभाग समिती अध्यक्षही होते, परंतु ज्या पद्धतीची कामं व्हायला पाहिजे ती होत नाही। म्हणून ह्या विभागामध्ये सातत्याने मी 2-3 वेळा निवडून आलो आहे, पण जी छोटी मोठी समस्या आहे, मी सांगणार नाही की 100% मी ह्या विभागात काम केलं आहे, पण 30% प्रामाणिक काम ह्या जनतेसाठी केलेलं आहे आणि ह्या जनतेला सर्व माहिती आहे, जनतेसाठी काम केलेच आहे। भाजपच्या सोबत आहेत आपल्यासोबत। शिवसेनेने आरोप केला आहे की ज्या पद्धतीनं कामं व्हायला समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी कामात आडकाठी घातली गेली जर कामं होत असतील तर, असा आरोप होतोय। काय तुमचा अनुभव आहे? तुम्ही शिवसेनेच्या बरोबर सत्तेत आहात महानगरपालिकेत, तो तिकडेहून प्रेशर आणून काम करून घेऊ शकत नाहीत? ऐसा सबसे पहले तो मैं आपके चैनल को धन्यवाद करना चाहती हूँ कि आज आपके माध्यम से लोगों के बीच में सच आएगा। मैं तो 43 ईयर्स से एज से मैं यहीं पैदा हो गई हूँ, यहीं रह रही हूँ।
इससे पहले भी समाजवादी के ऊपर जो आरोप लग रहे हैं वो तो ठीक है, लेकिन उससे पहले यहाँ सालों साल कांग्रेस ने भी सत्ता किया है। एमपी, आमदार, नगर सेवक सब कांग्रेस के थे। यहाँ पर सिर्फ करप्शन के अलावा डेवलपमेंट का एक भी काम नहीं हुआ है। जो थोड़ा बहुत काम होता है ना कि बस गली और गटर बन रहे, आमदार बोलेगा मेरा फंड है, नगर सेवक बोलेगा मेरा फंड है, इसके सिवा कुछ नहीं है। इस बार हमने तय किया है कि कारपोरेशन और मुंबई भाजपा की है। एक निवडणुकीच्या याच्या पलीकडे जाऊन हा हे प्रश्न सुटायला पाहिजे। रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष आपल्या सोबत का प्रश्न सुटत नाही तिथं? राजकीय कुरघोडी आहे की इथले प्रश्नच मोठे आहेत त्याच्याकडे लक्ष प्रशासन देत नाही? नाही, राजकीय कुरघोडी तर असणारं साहजिकच आहे, परंतु जे काम व्हायला पाहिजे ते काम अद्यापर्यंत झालेलं नाही। बऱ्याचशा गटारे, नाले, इतर स्लमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम ज्या प्रकारे सोडवायला पाहिजे ते सुटलेले नाहीत आणि याला जबाबदार एकमेव नगरसेवक नाही ना, आमदार देखील जबाबदार आहेत, कारण हा फंड मोठा आहे आणि जबाबदाऱ्या पण मोठ्या आहेत। त्यामुळं इथं फंडिंग करण्याचं आमदाराची पण तितकीच जबाबदारी आहे, ते हे होत नाही। त्यामुळे सातत्याने लोकांना या प्रश्नामधूनच सामोरे जावं लागतं। प्रश्न सुटत नाहीत। आमदार, नगरसेवक यांच्या एकमेकांच्या कुरघोडीचा प्रश्न उपस्थित केला जातोय। काँग्रेसची पण इथं मोठ्या प्रमाणात सत्ता होती समाजवादी पार्टीच्या आधी असं त्यांनी सांगितलंय, मात्र भ्रष्टाचाराच्या पलीकडे काही कामं होत नाहीत। नाही, चुकीचं आहे। भ्रष्टाचाराच्या पलीकडे मला तर वाटत नाही त्या विभागामध्ये असं की काँग्रेसने भ्रष्टाचार केला आहे। एखादाही भ्रष्टाचार कोणी दाखव, भ्रष्टाचाराचा अर्थ काय होतं हे तर पूर्वी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। भ्रष्टाचार म्हणजे काय? जे सत्तेत बसलेत, जे सत्तेमध्ये राहतात त्यांनी समाजासाठी काम करायला पाहिजे। आणि एक कुठला भ्रष्टाचार ओपन झाला एक तर सांगा मला की शिवाजीनगर बैंगनवाडीमध्ये असा कुठला भ्रष्टाचार झालेला आहे असं वाटत नाही मला। सातत्याने जे निवडून येतात, मग अगोदर काँग्रेसचे होते, चला त्यांनी काम केलं नाही म्हणून जनतेने त्यांना बसवलं, मग आता त्यांचं जर तुम्ही त्यांचंच बोलत राहणार मग लोक बोलतील त्यांना बसवा परत। मग आत्ता जे आहे अस्तित्वात जे आमदार आहेत, जे आहेत, जे त्यांची नगरसेवक त्यांनी कामं करायला पाहिजे। आपल्यासोबत मनसेचे पण आहेत। काय अनुभव आहे इथल्या समस्या न सुटण्याचा? गेले 25 वर्ष झालं हे तर सेना आणि बीजेपीची मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे। त्यांच्याकडनं आतापर्यंत फक्त वॉटर मीटर आणि गटर ह्याच मुद्द्यावरती इलेक्शन होत आहे। अद्याप तुम्ही स्लम बघितला तर स्लममध्ये कोणत्याही प्रकारचं लाईटीचं काम झालेलं नाही। पाण्याच्या दलाला ते महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालतात। तिथे सेनेचे आता विद्यमान नगरसेवक आहे शांताराम पाटील, त्यांच्यानं कोणत्या प्रकारची विकासाची तिथं कामं झालेली आहेत त्याचा आढावा तुम्ही घ्यावा। एकूणच आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाणी माफिया आणि वीज माफियांचा प्रश्न उपस्थित झाला। तुमची सत्ता इथं महानगरपालिकेमध्ये काय याच्यात तोडगा निघू शकत नाही? तुम्ही नगरसेवक जरी नसले तर अशा ज्या अपप्रवृत्ती आहेत, ज्या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत त्यांना आळा घालण्यात का कमी पडली शिवसेना? मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवसेनेची जरी सत्ता असली तरीसुद्धा विभागातून नगरसेवक निवडून जातात, आमदार असतात। मी तुम्हाला एक उदाहरण देईन की मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आता लवकरच बंद होणार आहे। कांजूरच्या इथे आता खत निर्मिती प्रकल्प वगैरे, कचरा डिस्पोज करण्याचे प्रकल्प मोठमोठे जे महापालिकेच्या मार्फत उभे राहतात, यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी तिथे आंदोलनं केली। म्हणजे प्रशासनामध्ये सत्तेवरती आम्ही असताना सुद्धा प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही लोकांची बाजू घेऊन आंदोलनं करतो आणि त्या गोष्टी तिथे मान्य करून घेतो। इथल्या नगरसेवकांनी हाऊसमध्ये प्रश्न उठवायला हवेत, आता पाठपुरावा केला पाहिजे। आमदार बघा ना, तुम्ही काल काय म्हणतात बाबरी मशीद परत बांधली पाहिजे। अरे तुम्ही जिथून निवडून आला त्या ठिकाणच्या लोकांना साध्या सुविधा नाहीत, गटारं उघडी पडलेली आहेत, रोगराई पसरते, कधी धूर फवारणी होत नाही, पाण्याची माफिया बरोबर आहे, पाणी चोरी होते, वीज चोरी होते। मागच्या एका वीज चोरीमध्ये या गल्लीमध्ये कशी लाईन वायरची लाईन खाली आली होती आणि आमच्या शाखा प्रमुखाचा भाचा त्याने ती वायर पकडल्यानंतर जागेवरती मेला। पोलीस फक्त पंचनामे करतात, याच्यामध्ये पोलीस पण हातबाला आहेत, रिलायन्सवाले पण हातबाला आहेत। आम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, मोर्चे काढलेले आहेत, आमच्या शाखा प्रमुखांवरती केसेस आहेत याच्या, परंतु आम्ही आमच्या लेवलला करतोय। पण इथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी हे प्रश्न त्यांना जे हाऊस भांडण्यासाठी प्रश्न मांडण्यासाठी दिलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा केला तर शिवसेना सत्तेमध्ये असली तरी विरोधक नगरसेवकांची कामं सुद्धा शिवसेना प्राधान्याने करते। नाही, पण एकूण शिवसेनेची जी स्टाईल आहे काम करण्याची, प्रशासनाला काम कायद्यानुसार करण्यास भाग पडण्याची, तिथेही कमी पडला तिथे नाही। आता तुम्हाला मी राजकीय उत्तर देईन, जर इथले नगरसेवक कर्तव्यशून्य असतील, कामामध्ये झिरो असतील तर आज इथल्या नागरिकांना माहीत पडले ना।
आज हे असे नागरिक शिवसेनेमध्ये पट्टा घालून फिरायला लागलेत जे समाजवादीमध्ये होते. हे का? तर आमची कामं होत नाहीत. मग आता आम्हाला कुठल्या तरी दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यायला पाहिजे, जो पक्ष ज्या पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबईमधल्या नगरसेवकांना काम करायला शिकवलं. एकूण इथं प्रामुख्याने प्राबल्य आहे समाजवादी पक्षाचे. समाजवादी पक्षाच्या वतीनं आपण आवाहन केल्यानंतर ही त्यांचे नगरसेवक किंवा त्यांचे प्रतिनिधी पोहोचू शकले नाहीत, त्यामुळं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात. मात्र इथले जे प्रश्न आहेत, तुम्ही इथं रोज राहत असता, कुठले प्रश्न आहेत की ज्याला हे करायला? इकडे बरेच प्रश्न आहे. आमचा जो आमदार आहे तो मोठा बिझनेसमॅन आहे, तो इकडे येत नाही काम करायला, तो बसतो कुठे कुलाबाला. प्रॉब्लेम कुठे? इकडे. आरोप प्रत्यारोपापेक्षा तुम्ही प्रश्न सांगा, इथले काय प्रश्न आहेत की ज्याच्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक होते? आमच्या साडेनगरमध्ये आतापर्यंत काही टेन्शन नाही, कारण स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेब जसे निवडून येतात तसा साडेनगरचा उद्धार झालेला आहे. समस्या इथं काहीच नाहीत असं तुम्हाला म्हणायचं? इथं काही नाहीये साडेनगर. तुम्ही सांगा काय? सर्वप्रथम मी एवढं सांगू इच्छितो की ह्या साठेनगरमध्ये जर आपला IBNचा जर कॅमेरा जर आतमध्ये गेला तर तुम्हाला इथे जे दिसतंय वरून तसं नाहीये. ऍक्च्युली गल्लोगल्लीमध्ये ज्या एक मिनिट तुमचं साफसफाई चालू आहे काय आहे इथल्या स्थानिकांना विचारा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे चोरीची लाईट्स आहे, तुमच्या स्थानिक पाण्याचे प्रश्न आहेत. ह्या कित्येक वर्ष इथे 30 वर्ष झाली अण्णाभाऊ साठेनगर म्हणून वस्ती म्हणून वसली आहे, 30 ते 40 वर्ष. पण साधा इथे नामफलक साठेनगरच्या नावासाठी ह्या ठिकाणी जगले जातात. आणि आम्ही या 30 वर्षात 30 वर्षामध्ये 30 वर्षाचा जो प्रश्न आहे आणि 10 आपल्यासोबत काही महिला साठेनगरच्या समस्या म्हणजे ज्या आहेत, ज्या प्रत्यक्षात दिसत आहेत आता त्या नाही आहेत. बरेच पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, बऱ्याच प्रकारच्या समस्या या समस्याचा आरोप काय सांगा इथं जे हे चालले आहेत? या ठिकाणी वादावाद करण्यापेक्षा जर तुम्ही गल्लीमध्ये आणि रिअल जर परिस्थिती बघितली, या ठिकाणी संपूर्ण मातंग समाज राहतो, परंतु मातंग समाजाच्या महापुरुषांच्या नावे एखादी बालवाडी नाही, एखादं व्यायामशाळा नाही, एखादं भव्य असं कुठलंही स्मारक नाही. आज जर या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणचा सगळ्यात मोठा फटका बसतो या SMS कंपनीचा. या ठिकाणी जवळजवळ 20% लोक TB या आजाराने त्रस्त झालेले आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी वादावाद करण्यापेक्षा या SMS कंपनीच्या बद्दल कोणीही आवाज का उचलत नाही? आमदार असो, खासदार असो किंवा नगरसेवक असो, या लोकांचा या विषयावर काय मत आहे? मतदान मागण्यासाठी तर येतात, परंतु स्थानिक लेवलला जो माणूस ज्या ठिकाणी काम करतो, ज्या ठिकाणी वावरतो, त्या ठिकाणची परिस्थिती बघा. आज नाले तुंबलेले आहेत. या ठिकाणी फॉर्म तर भरले, शौचालयाचे फॉर्म भरून घेतलेले आहेत, परंतु शौचालयाच्या वरती यांनी नंतर काय केलं ते पण फक्त एक मिनिट ते पण महानगरपालिकेच्या कुठल्याही आमदारानं खासदारानं कोणी भरले नव्हते. आम्ही स्थानिक लेवलला BJPच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एकूण फॉर्म भरून झालेले आहेत, मात्र लोकांचे प्रश्न सुटलेले दिसत नाहीत. माझ्यासोबत अनेक नागरिक आहेत. तुम्ही सांगा, इथले प्रश्न सोडवण्यात राजकीय प्रश्नांच्या पलीकडे राजकीय पक्ष पाहतायत का? हिंदी में बोलो. यहाँ के लोग जो है पॉलिटिकल पार्टीज यहाँ के प्रॉब्लम सुलझाने के लिए काम कर रही है, ऐसा दिख रहा है? नहीं, BJP के अलावा कोई नहीं कर रहा है. बिलकुल इथे सत्तामध्ये साहेब मी काय म्हणतो, ह्या ठिकाणी बरेचसे वर्ष आमदार झाले, खासदार झाले, अनेक नगरसेवक झाले, पण या ठिकाणी आमचे जे स्थानिक नगरसेवक आहेत विठ्ठलजी लोकरे साहेब सतत या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. पाहतो तुम्ही आतमध्ये जाऊन, इथं रस्त्यावरती न विचारता गल्लोगल्ली जाऊन एकूण राजकीय हे तुम्ही इथं राहता, तुम्ही काय सांगाल की इथले प्रश्न सोडवताना राजकीय फक्त हित पाहिले जाते की लोकांच्या समस्यांकडे पण लक्ष दिलं जातं? लोकांच्या समस्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. जशा पाहिजे अशा सोयी साठेनगरमध्ये आतापर्यंत झालेल्या नाहीत. अगदी रोड, मेन हायवे रोडला पलीकडे जायचं म्हटलं तर 10 मिनिटं इकडे मोडतात, 10 मिनिटं तिकडे मोडतात. आणि शिवाय हे पण नाही, सिग्नल पण नाहीये. कमीत कमी निदान स्कायवॉक तर बनवून द्यावा किंवा भुयारी मार्ग तर काढून द्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे गटारांची सोय नाही, रोडची सोय नाही. एकूण गटारांची सोय नाही. इथं मोठा मानखुर्द जोड रस्ता आहे, मोठा हायवे असताना तिथं क्रॉस करण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज पण नाहीत, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जात आहेत लोक. तुम्ही सांगा, काय समस्या ज्या प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे? प्राधान्याने सोडवायची गरज आहे तर पहिले तर पाणी आणि लाईट. हा स्लम एरिया असल्यामुळे
या ठिकाणी एवढा पाण्याचा आणि लाईटचा प्रॉब्लेम आहे, लोकांना रस्त्यावरती उतरावं लागतं. त्यानंतर पाणी हे चोरीने विकलं जातं, लाईट हे चोरीने विकलं जातं. त्यांच्यासाठी कधी कोणी लढत नाही. एक नॉर्मल नगरसेवक आहे, त्याची कामे फक्त मोजून 5 आहेत. गटर साफ करणे, साफसफाई करणं, पाणी साफ करणे आणि त्यानंतर लाईटचं बघणं, हे सगळे एवढीच कामं आहेत त्यांची. ही एवढी 5 कामं पण त्यांना 5 वर्षात करता येत नाही. त्यामुळे प्रामुख्याने खरंच सोडवायचं असेल आणि लोकांच्या मनात जाऊन काम करायचं असेल तर पाणी आणि लाईट हे 2 प्रश्न सोडवले ना तर लोकांची मतं आपोआप भेटतील सगळ्यांना. वीज आणि पाण्याचे प्रश्न प्रामुख्याने इथं गंभीर स्वरूप धारण करून आहेत, मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मात्र आता वेळ झाली एका ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या झोपडपट्टी वासियांना जे समस्यांना सामोरे जावं लागतंय त्या सोडवताना कोण अपयशी ठरलंय आणि फक्त आरोप आणि प्रत्यारोप याच्या राजकीय धुळवडीच्या पलीकडे जाऊन हे प्रश्नाकडे राजकीय पक्ष कसे बघतायत. घेऊ एक ब्रेक. लोकमतच्या मुंबई कुणाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत मानखुर्दमध्ये. मानखुर्द ही झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात इथं गलिच्छ वस्ती म्हणून अनेक ठिकाणी गणली जाते. त्याचबरोबर अनेक योजना आहेत त्या इथपर्यंत पोहोचल्या नसल्याचा लोकांचा आरोप आहे. त्याशिवाय इथं पाणी माफिया आणि वीज माफिया मोठ्या प्रमाणात. स्थानिक नगरसेवक सुद्धा आपल्या सोबत आहेत. शांताराम पाटील नगरसेवक शिवसेनेचे आहेत. एकूण नगरसेवकांवर आरोप होतोय की नगरसेवक ह्या ज्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायत आणि कामं होत नाहीत. काय सांगाल? नाही, प्रकार असा आहे, लोकांना हे माहिती नाही की नगरसेवकाला किती मर्यादा आहेत. आता माझ्याकडे मी जिथला नगरसेवक आहे मंडाळा शिवनेरी ह्या विभागाचा, त्या विभागात संपूर्ण जागा जी आहे शासनाची आहे आणि मग तिथे शौचालय बनवायचं किंवा गटार एखादं वाढवायचं असेल तरी शासनाची NOC पाहिजे. गेली 4-4 वर्ष आम्ही NOCसाठी फॉलोअप करतो, NOC मिळत नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर वाढवला जात नाही आणि झोपड्यावरती झोपड्या बांधतात आणि लोकांना आम्ही दिवाबत्ती देऊ शकत नाही, पाणी देऊ शकत नाही. सरकारचं धोरण असं आहे की 95 पर्यंतची ज्याला झोपडपट्टी त्यालाच पाणी देऊ शकतो. आता त्यांनी 2000 पर्यंत केलंय, पण झोपड्या 2016 पर्यंतच्या वाढत चाललेत. नगरसेवकाला त्यांना साफसफाई करणं भागच आहे, त्यांना पाणी देणं भागच आहे. मग ती लाईट देणं भाग आम्ही प्रत्येक घरामध्ये लाईट नाही असं एकही घर नाहीये. चोरीने लाईट होते, चोरीनं पाणी दिलं. पण याचा अर्थ तुम्हाला ते माहित आहे चोरीनं लाईट येते, इथं चोरीनं पाणी येतंय, त्याच्या संदर्भात तुम्ही हातबल आहात? आम्ही हातबल नाही, सरकारचं धोरण हातबल आहे. कारण ते धोरण सांगतं की 95 पर्यंत 2000 पर्यंत ज्यांच्याकडे जे आहे ते सांगतो, जे सत्य परिस्थिती आहे. अरे सरकार कॉर्पोरेशनचं नाही म्हणत मी, हे शासनाच्या कॉर्पोरेशनमध्ये ऐका जरा. कॉर्पोरेशनला ऐका जरा, तुम्ही कॉर्पोरेशनला कायदे बनवायचा अधिकार नाहीये. कॉर्पोरेशन कायदे सरकारला कायदे बनवायचा, कॉर्पोरेशन कायदे फॉलोअप करतं आणि सरकार महाराष्ट्र सरकार त्याचं फॉलोअप करतं. महाराष्ट्र सरकार सेना BJPचं आता आलं, याच्या अगोदर तर काँग्रेसचंच होतं ना सरकार. हे करायला पाहिजे. एकूणच प्रश्न गंभीर आहेत आणि नगरसेवकांनी स्पष्ट केलेलं आहे की आपले प्रश्न सोडवण्यात काही मर्यादा आहेत. कारण अनधिकृत झोपडपट्ट्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अनधिकृत झोपडपट्ट्या असल्यामुळं इथं नागरी सुविधा पुरवण्यात काही प्रमाणात अडचणी येत आहेत. काय सांगाल? अनधिकृत कोई झोपड़पट्टी नहीं है, जो भी थे वो तोड़ के ख़त्म कर दिए गए 2005 में. अभी मैं मंडाला का रहवासी हूँ, वहाँ पे 3 लाख लोग बसते हैं. 3 लाख लोगों की आबादी है, जिसमें 4 मुद्दे एकदम अहम पड़े हैं. उस पर आज तक किसी ने काम नहीं किया. पहला, पानी की सुविधा. जैसे मैं 22 साल से वहाँ रह रहा हूँ, लेकिन देख रहा हूँ जो 22 साल पहले पानी की सुविधा थी वही आज भी है. और उसके बाद में वहाँ पे नगर सेवक ने जो नाली रोड और गली बनाई है, उसका पानी निकलने के लिए गटर जो है उस गटर का कोई रास्ता नहीं बनाया गया. गंदा पानी उसी नाली में भरा पड़ा है. अतिशय मोठ्या प्रमाणात गटार चोकअप झालेले आहेत, लोकांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. काय सांगाल? काय आमच्या इथं तर गटर साफ आहेत, पाण्याची व्यवस्था आहे. सगळी जर प्रॉब्लेम आहे तर मग तुम्ही काय समस्या काहीच नाही तुम्हाला इथं समस्या काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी लोकांच्या अनेक समस्या आहेत. पाण्याची समस्या असेलच, परंतु त्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे, मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे.
त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत की ज्या ठिकाणी पॉल्युशन बघताय आपण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काही प्रयत्न करत नाही. 92ला ज्यावेळेस आमचे नगरसेवक होते कालकथित मोहनरावजी पवार यांनी ही चिखलवाडी बसवलेली आहे साठेनगरची, त्यावेळेस त्यांनी त्या सुविधा आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या समक्ष ती मिटिंग लावली आणि त्यावेळेस ही चिखलवाडी त्यांनी बसवली. वास्तविक पाहता आजचं जे काही लोकप्रतिनिधी यांनी कुठल्याही या ठिकाणी सुविधा दिली नाही. रोख आहे लोकप्रतिनिधींकडे, काय सांगा? हे आता जे बोलले आहेत ना, जे साठेनगरची चिखलवाडी मोहन पवारने बसवली, नगरसेवक तुम्ही कुणी बसवली याचा प्रश्न, समस्या सांगा, समस्या सांगा. पक्षाकडून बोलत नाहीये, समस्या सांगा. मी एक आपलं नागरिक आहे, सामान्य नागरिक आहे. ही साठेनगर वस्ती अण्णाभाऊ नानाभाऊ साठे यांनी बसवलेली आहे आणि 1995 पासून इथे जी काही सुविधा दिली जाते नगरसेवकाच्या माध्यमातून ते चांगल्या प्रकारे दिली, चांगल्या प्रकारे चांगल्या. थांबा प्रश्न कळले मला. तुम्हाला काय सांगाल? अनेक प्रश्न हे नाहीत, सांगा. प्रश्न जनतेच्या म्हणण्याप्रमाणे काय प्रश्न चांगले आहेत काय, पण आम्ही असं म्हणेन की सुखसुविधा जर प्राथमिक सुविधा या नात्यानं जर तुम्ही 60% दिल्या असेल तर जे 40% बाकी आहे त्या 40% प्रामुख्याने प्रश्न तो प्रदूषणाचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे. लहान मुलांना फुफ्फुसासारखे आजार होत आहेत, TB सारखे आजार होत आहेत. लोकप्रतिनिधींना आमची विनंती, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक कोणत्याही पक्षाचा कुणी असो, ह्या स्थानिक प्रश्नाकडे त्यांनी लक्ष द्यावं, प्रामुख्याने लक्ष द्यावं. या विभागातल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रश्न येतो, रस्ता क्रॉसिंग करताना प्रश्न होतो. ह्या स्थानिक प्रश्नाकडे अद्यापही कुणी लक्ष दिलेलं नाही. विकास झालेला आहे, आम्ही कुणाला नाव ठेवणार नाही. एकूणच प्रदूषणाचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे आणि एकूण इथं तुम्ही राहता, शाळेत जो समस्या आहे त्या कशा सोडवता तुम्ही? आता बघायला गेलं ना तर इथे बऱ्याच असं काही सुविधा झाल्या, बऱ्याचपैकी झालेल्या आहेत सुविधा, परंतु काय माहिती आहे का, साठेनगरमध्ये बघायला गेलं ना तर बऱ्याच ठिकाणी कचरा साचलेला असतो आणि आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना बोलवायला जातो की आमची गटारा भरल्या, तुम्ही काढायला चला, काय करा. आणि बऱ्याच वेळेला आम्ही फोटो पण काढून पाठवलेत, पण नंतर ते लोक येतच नाही. कधी कधी आम्ही लोक सगळ्या महिला मिळून काढत असतो गटारे वगैरे. लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, दाद मिळाली जात नाही. तुम्ही सांगा, इथं मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, प्रदूषणाबरोबर इतरही अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्यानं प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. शिवसेना भाजपमध्ये त्या विषयावर प्रचंड संघर्ष पण झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिले, काय सांगाल? सन्माननीय विभाग प्रमुख राजेंद्र राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मानपूर शिवाजीनगरमध्ये आज जर शिवसेना नसती तर या सत्तेमध्ये जे असलेले समाजवादीचे नगरसेवक आमदार यांनी जनतेची आज जे सुटतात ती प्रश्न सुद्धा सोडवू शकले नसते. त्याचं एक गांभीर्यानं सांगायचं म्हणजे की आज आमच्या इथं 90% मुस्लिम बांधव राहतात, परंतु बटन, चरस, गांजा पोलीस स्टेशनवर शिवसेनेनं आंदोलनं केले, पण समाजवादी पक्षाच्या वतीनं आमदारांनी किंवा कुठल्याही नगरसेवकांनी कुठलंही प्रेशर आणून ह्या गोष्टी केलेल्या नाहीत. आज याच्यात जास्तीत जास्त नशेमध्ये मुस्लिम बांधव भरकटत आहेत आणि मुस्लिम बांधवांची मुलं बेकार होत आहे. पाणी प्रश्न सुद्धा असाच आहे, पाणी प्रश्न एकदम गंभीर आहे. शिवसेनेनं रस्ता रोको केला, रस्ता रोको केल्यानंतर झोन सिस्टीम झाली, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले, त्यावेळेला झोन सिस्टीम झाली, त्याच्या आधी झोन सिस्टीम झाली नाही. 2007ला डम्पिंगच्या प्रश्नावर आम्हीच आवाज उठवला, आमच्याकडे लेखी स्वरूपाचे पत्रव्यवहार आहेत. आणि आवाज उठवला तुमचा जो सत्ताधारी तुमचे मित्र पक्ष आहेत त्यांनी थेट आरोप केलेले आहेत. सत्ताधारीचा नाही आहे प्रश्न, महानगरपालिकेत शिवसेना आहे, परंतु स्थानिक पातळीला समाजवादी गेली 10 वर्षापासून काम करते. या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे. एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण इथं झालेला आहे. मोठ्या प्रमाणात युवक इथं नशामुक्त कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे, मात्र काय हे होताना काय सांगाल? सर, माझं नाव मुकेश पाखरे आणि मी या विभागामध्ये साठेनगरमध्ये राहतो. म्हणजे माझा बचपन इथेच गेला साहेब. अशी कठीण परिस्थिती होती की ह्या विभागामध्ये जवळजवळ कमरा इतकं पाणी यायचं, चिखलामध्ये ते पाती परिस्थिती होती, पाण्याची सुविधा नव्हती, लाईटचे मीटर नव्हते, परंतु स्थानिक लेवलला आदरणीय लोकर साहेबांनी खूप काम केलं साहेब. कुणी काम केल्यापेक्षा तुम्हाला प्रश्न सांगा, कारण कुणी काम केलं, कुणाचा प्रसिद्धी करण्याची किंवा कुणाची भलामण करण्यासाठी हा कार्यक्रम नाही. हा सर, मी प्रसिद्धी करत नाही. या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न होता आरोग्याचा, कारण इथे बाजूला तुम्ही आता मगाशी मला हे प्रदूषणाचा इथं प्रॉब्लेम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा लक्ष घालून त्यांनी एकूण काय तुमचे प्रश्न आहेत तुम्ही हे सांगा. जे स्थानिक विषय आहेत ते स्थानिकांना विचारात घेऊनच मांडलं पाहिजे, कारण की कोणी पण कुठला प्रश्न स्थानिक कुठलीच समस्या नाही. स्थानिक नगरसेवक सुनंदाताई लोकरे यांच्या माध्यमातून
खूप चांगले काम. ओके, कामं झालेले आहेत असं सांगा. काय सांगा? एक मिनिट साहेब, या ठिकाणी रिलायन्सचे इलेक्ट्रिकवाले मीटरच्या मागणी करणारे भाषण करण्यासाठी नाही, प्रश्न सांगा. प्रश्न या बघा, लोकरे साहेबांनी भरपूर काम केलं. कुणी केले याच्यासाठी पब्लिसिटीसाठी हा कार्यक्रम समजलं काय माहिती का, म्हणजे निवडणुका आल्या की इथं नेते मंडळी येतात आणि निवडणुकी संपल्या की कुणी या एरियाला येत नाही. मग इथं साठेनगरचा गलत विषय कुणी इथं मांडला नाही पाहिजे, कारण की इथं कुणी काम करायला येत नाहीये. स्थानिक लोकांना इथं झिजायला लागतंय. साठेनगर मध्ये बाबासाहेब गोपले हे वारले या नगरासाठी. पुन्हा हे बोलते की चिखलवाडी आमच्या ह्यांनी बसवलेली, कुणीही या अफवा गलत कुणीही बसवलेली नाही चिखलवाडी. नानाभाऊ साठे यांनी चिखलवाडी बसवलेला एरिया. बरोबर. या ठिकाणी विजेचा प्रॉब्लेम आहे आणि रिलायन्सकडे सर्वांच्या विजेचे अर्ज पेंडिंग आहेत, पण रिलायन्सवाले सांगतात की आम्हाला सबस्टेशनची जागा द्या आणि सर्व नागरिकांना चोरीची वीज नको आहे, त्यांना स्वतःची हक्काची वीज पाहिजे, पण ती दिली जात नाहीये. ह्याच्या बाबतीत आपल्या माध्यमातून रिलायन्सला जाब विचारायला पाहिजे आणि महापालिकेला की जर तुम्ही सबस्टेशनसाठी एवढ्या गरिबांना जर वीज पुरवू शकत नाही एवढ्या मोठ्या मुंबईत, मग ते दुर्दैवाने वीज चोरीची घेतील नाही तर काय करतील. मुंबई सारख्या या ठिकाणी इथं वीज मिळत नाही, नागरिकांना चोरीची वीज इथं वापरून लोक आपले गरज पूर्ण करतात. त्याचबरोबर त्याचाच फायदा घेत इथं पाणी माफिया पण मोठ्या प्रमाणात, त्याच्यावर नियंत्रण कसं आणणार हा खरा प्रश्न आहे. घेऊया एक ब्रेक नंतर जाणून घेऊया इथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यात का हातबल आहे प्रशासन. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत मानखुर्दमध्ये. प्रामुख्याने अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न असल्यामुळं पिण्याचं पाणी इथं लोकांना मिळत नाही. त्याचबरोबर इथल्या ज्या पाणी समस्याबरोबर वीज चोरीची समस्या मोठ्या प्रमाणात काय आहे तिथल्या समस्या सांग. सर्वात मोठी समस्या साहेब आमचे ते SMS हा सर्व नागरिकांना भरपूर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आहे. कुणाला त्वचा रोग होतो, कुणाला दमा होतो, कुणाला TB होते. तिकडे ते भरपूर फक्त SMS सर्वात जास्त आम्हाला त्रास SMS. आमचे ते MLA भरपूर नगरसेवक कोणी SMS मुद्दा कोणी का मांडत नाही, हा माझा सर्वात मोठा प्रश्न. कारण की इथं आमदार नगरसेवक कोणी आमच्या सर्वसामान्य गरीब लोक राहतात. कुणाला आम्हाला कोणत्या SMS मुळे त्या धुरामुळे प्रॉब्लेम होता, ऐपत नसते. लक्षात प्रदूषणाचा मोठा प्रश्न आहे, याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. काय सांगाल तुम्ही साहेब? या ठिकाणी गेले 15 वर्षापासून विठ्ठल लोकरे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. वर गरीब जनता राहते, कष्टकरी जनता राहते. या ठिकाणी 3 रुपये देऊन शौचालयाला जातात. महिला इकडे फुटपाथला शौचालयाला बसतात. मुंबईसारख्या महानगराची वस्तुस्थिती काँग्रेस पक्षाने केलेली आहे. याच्यावर त्यांच्याकडून आपण स्पष्टीकरण घ्या. एकूणच मुंबईसारख्या महानगरामध्ये लोकांना शौचालयाची जर प्राथमिक जी गरज आहे ती पुरी केली जात नसेल तर कसं तुम्ही म्हणाल की इथं तुम्ही नगरसेवक होतात, लोकांना शौचालयाची साधी जे मुख्य गरज मूळ गरज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आता ते पाटोळे साहेब आहेत, 2दा माझ्यासमोर उभे राहिले. माझे सहकारी मित्रच आहेत, चांगले आहेत, विभागाची जाण असणारी लोक आहेत ती. त्यांना माहित नाही जिथे ते शौचालय जातात ते किती रुपये देतात. त्यांना विचारा, मोहिते पाटील नगरमध्ये राहतात ते नाही. ऐका हे विधानसभे क्षेत्राचं आहे. ऐका तुमचं झालं तर तुम्ही उमेदवार नाही. आता मला तुमचं झालं, मला तर बोलून द्या. नगरसेवक आहेत, शौचालयाच्या परिस्थितीचं स्पष्टीकरण नाही. लाईट चोर, पाणी चोर हे तुमच्या पक्षाचे सगळे दलाल आहेत, ह्याच्यावर तुम्ही उत्तर द्यावं. हे कुठल्या पक्षाचे दलाल आहे हे येणाऱ्या कॉर्पोरेशनलाच जनता ठरवेल. मी ठरवायची जरूरत नाही. लाईट चोर कोण आहे, पाणी चोर कोण आहे बोलायची आवश्यकता नाही. आता आपला आत्मा काय बोलतो, ज्यांनी बोललाय ना पहिला आत्मा, आपल्या आत्माचं हे करावं त्यांनी. नाही लाईट चोर पाणी चोर कोण. आणि हे जे बोलतात जाऊन बघा, ज्या ठिकाणी मला शौचालयाची जागा भेटली त्या ठिकाणी मी 50-50 सीटरचे शौचालय बनवले. गार्डनचा प्लॉट असतानाही मी 46 सीटरचं शौचालय बनवलेलं आहे. प्रायव्हेट आहे साहेब, कमर्शियल शौचालय. कमर्शियल बोलून द्या ना, बोलून द्या. ते जाऊन तुम्ही स्वतः जाऊन बघा, ते संस्था चालवते. आणि मुंबईमध्ये MSDPच्या प्रकल्पाअंतर्गत जे वर्ल्ड बँकचा फंड येतो त्यामध्ये एखादी संस्था द्यायला लागते आणि ती संस्थाच काम करते. पण इथं एकूण शौचालय उभारण्यात कमी पडलेले नगरपालिका इथं या विभागात पुरेशी शौचालय उभारण्यात महानगरपालिका एक जसं शांताराम पाटीलनी सांगितलं
एखादी समस्या असते ना, एक नगरसेवक सोडवायचा प्रयत्न, मी पहिलंच सांगितलं की 100% नगरसेवक काम करू शकत नाही. प्रामाणिक ऐकायचं दारात ठेवा. कमीत कमी 100% ना 30% प्रामाणिक काम करतो. पण जे खासदार आहे, आता यांचे खासदार 3 वर्ष झालं निवडून आले. जसं यांचे खासदार निवडून गेल्यानंतर, एवढे खासदार गेल्यानंतर इथे जे एक कार्यक्रम होता लवजी साळवेंचा, जे पुण्यतिथीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये यांचे खासदार आले. 3 वर्षामध्ये त्यांनी काय केलं, इकडे येऊन नुसते बँड वाजून गेले. 3 वर्षात काम झालं. पहिली गोष्ट, अण्णाभाऊ साळवेंची 222वी जयंती होती. लवजी साळवेंची. एक सेकंड. बँड वाजवण्यासाठी ना, लवजी साळवेंच्या जयंतीसाठी कार्यक्रमाला प्रश्न सांगा. पहिली गोष्ट, काय सोडवलं तुमच्या खासदाराने, कुठले प्रश्न? सांगतोय, तुम्ही ऐकून तर भाषण करायला नाही. दुसरी गोष्ट ही की जो डम्पिंगचा विषय होता, खासदार जसे निवडून आल्यानंतर पर्यावरण मंत्र्यांपासून इथे व्हिजिट करण्यापर्यंत SMS कंपनीची पूर्ण इन्क्वायरी लावली. सर्व काम किरीटजींनी पुनर्वसन हक्क परिषद स्थापन करून MMRDAच्या प्रोजेक्ट, एक सेकंड, MMRDAचे जेवढे प्रोजेक्ट आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड एरिया जे इथे डेव्हलप झालेत, त्यांच्या लिकेज पासून अंडर इंटरनल स्युरेज लाईन, त्यांच्या रजिस्ट्रेशन पासून सर्व कामात खासदार किरीट सोमय्या आल्याने प्रशासन निधीतून कामं झाले. एक मिनिट. 30 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये हे सत्तावर होते, 10 वर्ष समाजवादी होती. सांगा ना की किती आमचे आमदार आणि नगरसेवक शौचालय केले, सर्व पैसे मानखुर्दमध्ये दर रविवारी किरीट सोमय्या इथे येतात. एक फंड दिले खासदारने. विषय आला लहुजी ताळवे जयंतीचा. पण लहुजी ताळवे जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी एक समाजाचं मोठं काम होत आहे. विठ्ठल लोकरे साहेबांना मी विनंती करतो, तुम्ही आतापर्यंत मातंग समाजासाठी एखादं इथं केलेलं स्मारक, एखादं इथं भवन तुम्ही दाखवा. तुम्ही सांगता काय सांगा. शांताराम पाटलांनी विषय मांडला की म्हणले नगरसेवकाला मर्यादा असतात. आता मर्यादा असतात तर या गटरांची, पाण्याची व्यवस्थित सोय करू शकतात. परंतु हे कारण असताना देखील ह्या नगरसेवकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. आज 7वीच्या मुलांना बाराखडी आणि मुळाक्षराची ओळख नाहीये. हे पतन कोणाचं आहे? समाजाचा घात होतो यांच्यामुळं. आरोग्याचं म्हटलं गेलं तर आज 20% लोकांना या विभागातल्या TBचा क्षय रोग आहे. आरोग्याच्या प्रश्नात कोण जबाबदार आहे? आमच्या साठेनगरमध्ये इथं बाथरूम आहेत. त्या बाथरूमची अवस्था एवढी बिकट आहे ना, त्या बाथरूमची अवस्था एवढी बिकट आहे की तिथं महिला किंवा पुरुष व्यवस्थितरित्या बसू शकत नाही. हे जे आहेत बाथरूम, हे प्रायव्हेट आहेत आणि जे शासकीय बाथरूम जे नगरपालिकेने चालवायला दिलेले आहेत ते इतके बेकार आहेत, भरपूर बेकार आहेत. काय सांगा. किरीट सोमय्या काय करतो? किरीट सोमय्या सांगते मी 20 वर्ष काम केलं. पारायलमध्ये असताना किरीट सोमय्या सांगते 20 वर्ष काम केलं, आमचं नाही कोणी घेतलं नाही. आम्ही करणार नाही केलं. एकूणच लोक संतप्त आहेत, कारण लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. लोकांचे प्रश्न न सुटल्यामुळे लोक जर घोषणा देण्यापेक्षा तुम्ही काय सांगाल? थांबा काय सांगाल? या ठिकाणी लाईटच्या संदर्भात जो लोकांकडनं मागणी झालेली आहे, त्या ठिकाणी मी स्वतः रिलायन्स कंपनीला किंवा महापालिकेला पत्रव्यवहार करून सुद्धा सबस्टेशनसाठी जागा मिळाली नाही. शासनाची प्रश्न आहे. कलेक्टर लँड असल्यामुळे शासनाचा विषय आहे आणि या ठिकाणी सेना BJPच्या कुठल्याही आमदार खासदारांनी सबस्टेशनसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. सेना काही प्रयत्न केलेले नाहीत, खासदारांनी प्रयत्न केले नाहीत असं म्हणताय तुम्ही. मित्रपक्ष आहात, तुमचा संघर्ष समोर येतोय, त्या लोकांचे प्रश्न मात्र सुटताना दिसत नाही. आम्ही मित्रपक्ष आहोत, पण ते खासदार आम्हाला किती मित्र समजतात ते लोकांना सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्या विषयात मला जायचं नाही. परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो, हा जो शो आहे हा इथल्या लोकांच्या सोयी सुविधांसाठी लावलेला आहे आणि त्या अडचणी तुम्ही समजून घेताय. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की इथे जास्तीत जास्त जे नगरसेवक आहेत ते समाजवादीचे आहेत, आमदार सुद्धा समाजवादीचा आहे. आज तुम्ही बघाल तर या कार्यक्रमाला एकही समाजवादीचा जबाबदार माणूस आलेला नाही. याच्यावरून कळतं की ते लोकांना तोंड दाखवू शकत नाहीत.
लोकांना तोंड दाखवू शकत नाही. आणि म्हणून जर इथल्या लोकांची कामं व्हायला हवी असतील तर शिवसेना, दुसरा पर्याय नाही. फक्त प्रत्येक जण आपापल्या हे सांगतात. काय सांगाल, इथले प्रश्न सोडवण्यात खासदार इकडे दुर्लक्ष करण्याच्या ऐवजी राजकीय संघर्षावर जास्त त्यांचा भर आहे सर? असं काय नाही. आम्ही 3.5 करोडचा फंड आणलाय. आता आम्ही पूर्ण रोड शोच्या माध्यमातून आमचे सर्व संकल्प पुढे येणार आहेत. मुंबईमध्ये एकमेव खासदार असा आहे का जो कार्यसम्राट आहे, गरिबांच्या मध्ये जातो, गोरगरिबांचे कामं करतोय. काँग्रेसने 60 वर्षात केलं काय? आरोप प्रत्यारोप होत आहेत. आपण तुम्ही सांगा की हे सगळे राजकीय पक्ष एकमेकाचं हे करतायत, आम्ही काम केले, लोकांचे प्रश्न सुटलेत काय? तर आता बघा, मी PMGP कॉलनी मानपूरमध्ये राहतो. आमच्या कॉलनीमध्ये गेले 20 वर्ष सेवरेज लाईनचा प्रॉब्लेम होता. कुठल्या आमदारांनी खासदारांनी आमच्या कॉलनीतला सेवरेजचा प्रश्न सोडवलेला नाही. आता शिवसेनेचे नगरसेवक शांताराम पाटील आले, त्यांच्या नगराबद्दल यांना काय माहिती आहे? प्रश्न सांगतो. 1984 ला साठेनगर ही वस्ती बसलेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोक या ठिकाणी राहत आहेत. आमच्या नागरिक समस्या ज्या आहेत, इथं बाथरूम नाही, 2 रुपये देऊन आम्हाला बाथरूमला जावं लागतं. जवळजवळ 200 लोक TB आजाराने या कंपनीच्यामुळे मेलेले आहेत. आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना पत्र देऊन देखील त्यांनी काही कार्यवाही केलेली नाही. आमची मागणी आहे की कंपनी बंद झाली पाहिजे. सगळ्या पक्षाच्या लोकांनी या कंपनीसाठी डम्पिंगचा प्रश्न आहे. डम्पिंगच्या प्रश्नासाठी इथं सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा होतो प्रदूषणाचा. तो पूर्णपणे संपुष्टात आणण्यात काय अडचण आहे? डम्पिंगचा जो प्रश्न आहे त्यासाठी आमचा पत्रव्यवहार चालूच आहे, परंतु सत्ताधारी पक्ष म्हणून सुद्धा हे डम्पिंगच्या बाबतीमध्ये जो निर्णय करायला पाहिजे हा विषय आहे की कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल. जसं चांदूरच्या इकडे आपण खत निर्मिती प्रकल्प वगैरे जे करतोय त्याच पद्धतीने या भागामध्ये सुद्धा होईल. परंतु इथे कॉन्ट्रॅक्ट समाजवादीचा आहे, इथे सिक्युरिटी यांची आहे. आज साहेब 4000 कचरा वेचक गरीब आज तिथून वंचित झालेले आहेत. त्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेने दिलेले ओळखपत्र आहेत कचरा वेचण्याचे, पण त्यांना बंदी घातलेली आहे. आज त्यांची उपासमार होते. अशी माणसं सुद्धा इथे तुम्हाला भेटायला आलेली आहेत. 4000, त्याच्यामध्ये 2-2.5 महिला आहेत. आज त्यांना खाण्याची मारामार आहे. आणि हा डम्पिंग ग्राउंडमध्ये आता ते सिक्युरिटीवाले आणि त्यांनी सोडलेली माणसं कचरा वेचतात. यांच्या हितसंबंध याच्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणून आमदार आणि इथले नगरसेवक या गोष्टी अशाच राहाव्यात अशी यांची इच्छा. एकूणच हा डम्पिंगचा प्रश्न आहे आणि पोल्युशनचा प्रश्न आहे. मात्र इथं अनेकांचे हितसंबंध गुंतल्यामुळं इथल्या सामान्य माणसाला प्रदूषणाला तोंड द्यावं लागतंय. मात्र हा प्रश्न अनेक वर्षापासून पेंडिंग आहे आणि तो तसाच राहावा असा काही लोकांचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आपण घेणार आहोत ब्रेक. इथल्या लोकांची जी संतप्त भावना आहेत, कारण इथले प्रश्न सुटलेले नाहीत, नागरी समस्या त्यांच्या पूर्ण सोडवल्या जात नाहीत, त्यामुळे लोकांचा हा संतप्त आवाज आपण ऐकत आहोत. घेणार आहोत ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत इथल्या समस्या का सुटत नाहीत. ब्रेक नंतर IBN लोकमतच्या मुंबई कुणाची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपण आहोत मानखुर्दच्या झोपडपट्टीमध्ये. प्रामुख्यानं अनधिकृत झोपडपट्टी असल्याचं कारण देत इथल्या लोकांना पिण्याचं पाणी आणि वीज मिळू शकली नाही. त्यामुळे इथं वीज माफिया आणि पाणी माफिया मोठ्या प्रमाणात झालेले. काय सांगाल तुम्ही इथं राहत असताना काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? समस्या असं आहे, मोदीजी सांगतात जहाँ सोच वहाँ शौचालय. मग मोहिते पाटीलच्या शाळांमध्ये अजूनपर्यंत शौचालय का नाही होत? एक NOC द्यायला ह्यांना काय होतं? नगरसेवक बोलतात, नगरसेवक तुम्ही टीका करता, बरोबर आहे, पण ते शौचालय बांधायला NOC का नाही देत? आजपर्यंत खासदार आणि आमदारला आम्ही पाहिलंच नाही कधीच. एकूण आमदार खासदारांनी प्रश्न सोडवण्यात काय सांगाल? आज गेली किती वर्ष शाळा इथे आहे मोहिते पाटील, पण मुलींसाठी तिथे महिलांसाठी अजिबात सुलभ शौचालयाची सुविधाच केली नाही. मग फायदा काय? मुलींनी जायचं कुठे अशा टायमाला? त्या मुलींची जर सुविधा तुम्ही सोयी करू शकत नाही, मग फायदा काय नगरसेवकचा? म्हणून त्याची पहिली आधी आम्हाला शाळेचे प्रश्न आहेत काय सांगाल? आम्ही सांगायला आलोय, आम्ही तिकडे मंडळा एकता नगरला राहतोय मानपूरमध्ये. आमच्या इथे संडास नाही महिलांसाठी. पाण्याची समस्या, आम्ही 5 रुपये कॅन पाणी विकत घेतोय.
एवढ्या सगळ्या समस्या आहेत. गटारं आमच्या लागलेली इथं गेली 25 वर्ष झाली शिवनेरी नगरमध्ये पाण्यासाठी वंचित आहे आमचा भाग. त्यामुळे 5 रुपयाला 1 कॅन पाणी घ्यावं लागतं, ते पण लांबून आणावं लागतं. त्यामुळे महिलांची म्हणजे अनेक आजार जडलेत, मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय. आणि हे खासदार साहेब आले निवडणुकीच्या वेळेला आम्हाला बोलले की आम्ही तुमची सोय करू पाण्याची, पण अजूनपर्यंत काहीच एकूण आता लोकच थेट बोलतायत की पाणी माफिया कशा प्रकारचे पाणी विकतायत आणि याला कोण जबाबदार आहे, तुम्ही सांगा. आता इथे 15 वर्ष झाले लोकांचं कामं होत नाही, बाथरूमचं सुविधा होत नाही. आणि आपल्या चिकवाडीचे तिथे रोडवरती कचरा फेकतात, तिथे नाल्यावर तिथे रेप होतात. लहान लहान मुलीला आता 2 रेप झालेले आहेत, आता मर्डर झालेले आहेत. नगरसेवक नाही, आमदार नाही, कोण कोणाचं काम करत नाही. खाली इलेक्शन आले की मतं मागायला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, काय सांगाल? या साठेनगर वस्तीला बसून 40-35 वर्ष झालं. आजपर्यंत आम्हालाही कुठल्याही पक्षाने इथं सहकार्य केले नाही, काही सवलती दिल्या नाहीत. ज्यावेळेस 95 पासून इथं कामं चालू झाली सलम एरिया, आमच्या इथं पहिला प्रश्न असा की 3 लोक लाईटच्या शॉर्टनं मेले. एकूण वीज चोरीमुळे अनेक सामान्य माणसं गेलेले आहेत, काय सांगितलं? इथं विजेचा प्रॉब्लेम आहे. विजेचा प्रॉब्लेम झालाय चर्चेला, काय सांगा? विजेची चोरी होती इथं आणि त्याला स्थानिक नेत्यांचा आणि मंडळींचा साथ आहे. स्थानिक नेत्यांचा हे काय म्हणत होता, आरोग्याचे प्रश्न इथं सुटलेले नाही. फक्त मध्ये हे बोलतं आमच्या किरीट सोमयने, आमच्या इथे किरीट सोमयने काय नाही केलं, त्यांचा आम्हाला एकही फायदा नाही झाला. आणि दुसरी प्रश्न, किरीट सोमय तुम्ही खरं आम्हाला तुम्हाला आमची सेवा करायची असेल तर पहिले SMS कंपनी बंद करून दाखवा, मग आम्ही खरंच मानू की आम्ही निवडलेला प्रतिनिधी योग्य आहे. तर ते 5 कधी पण त्यांनी तुझा प्रश्न आला. जो पर्यावरण हा विषय जिथे खरोखर आवश्यक आहे, पर्यावरण मंत्रालय डम्पिंग ग्राउंड वरती पर्यावरण मंत्रालयाचा जो डम्पिंग जे बंद झालं त्याचं सर्वात मोठं श्रेय किरीट सोमय्यांना जातं. काय द्याल? डम्पिंग बंद झालंय, 5000 गाड्या रोज येतात, कुठून बंद झालं? अहो टीव्ही, ऐका हे बघा, एक तर समाजवादी पार्टी जे आमदार आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट चालतो. आमचे जे खासदार आहेत, जे माननीय किरीट सोमय्या साहेब, हे टीव्ही मध्ये बसतात, बाहेर येत नाही पब्लिक मध्ये. दर रविवारी मानपूर शिवाजीनगरमध्ये चुकीचा प्रचार आहे. यांच्या वॉर्डामध्ये सर्वात जास्त खासदार निधी वापरला गेलाय आणि अजूनही प्रस्तावित प्रकल्प. दुसरी गोष्ट, जेवढे बांधले त्यांनी फक्त टॉयलेट बांधले, पेड यूज वाले. काय काम केलं लोकांसाठी ते सांगा. काय काम केलं असा प्रश्न लोकरे नगरसेवक चेंबूरला राहतात, त्यांना खासदार किरीट सोमय्या प्रत्येक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करते. आपल्या सोबत आहेत सामान्य महिला, इथं रोजच्या जगण्याचे जे समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देते जगते. आम्ही एवढ्या वर्ष आतमध्ये कचरा वेचतो, 40 वर्ष झाले. आम्हाला या बाहेर लागल्यापासून आमच्यावर खूप भूकमारीची पाळी आली, उपासमारीची वेळ आलेली आहे. कचरा वेचांचं काम गेल्यामुळे काय सांगाल? तेच आमचे लेकरं लई उपाशी मरायला लागले साहेब, जेवायला काय नाही. एवढे दिवस झाले आम्ही लई परेशानीमध्ये, कोणी आमच्या याच्यासाठी निर्णय घेत नाही, निर्णय होत नाही, काय सांगाल? आणि आम्हाला सगळं चौकीत नेऊन आम्हाला पैसे फाईन मारून आम्हाला काल सोडलं, जेलमध्ये नेलं होतं कुर्ला कोर्टाला. डम्पिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे इथं आणि महाराष्ट्रभर चर्चाची झाली. मात्र इथं कचरा वेचणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झालाय, तो त्याच्याकडे दुर्लक्ष झाले, त्याची चर्चा होत नाही. काय सांगाल तुम्ही आणखी? साहेब, इथं कोणत्याही प्रकारचं काम होत नाही. जर कुठला एखादा पक्ष म्हणतोय की आम्ही इथं काम करतोय तर त्यांनी ते दाखवावं. इथं ग्राउंड नाही, शाळा नाही. आता डम्पिंगचाच प्रश्न, 2 वेळा आग लागली होती, काही कामं होत नाहीत. फक्त इथं सत्ताधारी पक्ष म्हणतो की आम्ही हे करतोय, प्रत्येक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो, कामं होत नाही. साहेब, इथे जे चाललेलं आहे, ज्या गरीब महिला आहे ते रोजगार त्यांचं काय, आणि फक्त समाजवादीवाले फक्त नारा ठोकतात की आम्ही काम केलं. समाजवादी काही काम करत नाही, फक्त आबू आदमी चुत्या बनवतो, या मुस्लिम बांधवांना चुत्या बनवतो. प्रत्येक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न होत नाही, प्रश्न सुटत नाही. साहेब, ह्या ठिकाणी मोठा ट्रॅफिकचा समस्या आहे. या मानपूर शिवाजीनगर विधानसभा शिळानगरपर्यंत या समस्या, मूलभूत गरजा आणि विविध अधिकृत झोपडपट्टी, वीज, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न नागरिकांनी या ठिकाणी खासदार आमदारच्या माध्यमातून कोणती सुविधा केली नाहीये. आणि हे माध्यमातून म्हणून मी विनंती करतो की आपल्याला हे मेन ह्या परिसरामध्ये जो ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, ह्या मेन समस्यासाठी आणि समस्या ज्याच्या समस्या दूर निघतोय, ह्या समस्या मोठ्या आहे. त्या ठिकाणी एकूणच ट्रॅफिकची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, हे सांगा, काय सांगा?
पानी 5 रुपये कैन बिकता है, 135 में 5 रुपये कैन बिकता है। माफिया पानी बेचते हैं लोग। समाजवादी का नगर सेवक गुल्लूभाई ने 150 मैया जी के फंड से बाथरूम बना था 20 फुट। समस्या बताओ, समस्या। SMS कंपनीमुळे प्रदूषण फार बुगडत आहे। इथल्या लोकांना क्षयरोग, अस्थमाचे रोग होत आहेत। सरकार बीजेपीचं, महाराष्ट्र BMC सेनेची, तरी पण कुठलीही कारवाई होत नाहीये। हा माझा प्रश्न आहे। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होत नाही तर काय सांगायचं? भेटलो होतो आम्ही या प्रदूषण या कंपनीच्या बाबतीत, त्यांनी देखील काय केलेलं नाही। हे प्रदूषणचा एवढा त्रास आहे लोकांना, खासदार लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, नगरसेवक लक्ष देत नाही, यासाठी याच्यावर कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी निवडून गेले ते त्या प्रदूषणाच्या प्रश्नाकडे गेलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सांगा, तुम्ही हे सांगा की पाणी माफिया मोठ्या प्रमाणात आहे असा आरोप होतोय लोकांकडनं। सर, इथे पाणी माफियाचा आरोप होतो। इथे लिगलमध्ये कनेक्शन देण्यासाठी लोक भरपूर हे करतात, पण इथं महापालिका व्यवस्थित अधिकारी देत नसल्यामुळे लोकांना पर्याय नाही आणि त्यामुळे ते चोरीचे कनेक्शन मारून घेत आहेत। शिवाजीनगर, बेंगणवाडी या विभागात पाणी माफिया आणि लाईट चोर माफिया भरपूर आहेत, पण ते सगळे सत्ताधारी पक्षांचे आहेत। जे तिथं नगरसेवक समाजवादीचे जे आहेत त्यांच्या पक्षाचे ते सगळे माफिया, पाणी माफिया आणि ते आहेत। स्वतः नगरसेवकाच्या आई, ज्या वॉर्ड नंबर 131चे नगरसेवक आहेत, त्यांच्या नगरसेवकाच्या आई तिथे पाणी विकतात पैसे घेऊन। एकूणच सत्ताधारी पक्षांचा पाठबळ मोठ्या प्रमाणात पाणी माफिया नाही असा आरोप होतोय, काय सांगायचं? कभी भी जब भी रिलायंस वाले धाड़ डालते हैं ना, तो आम जनता के ऊपर 1-2 लाख का फाइन मार देते हैं और उनको पकड़ के ले जाते पुलिस स्टेशन। लेकिन जो लाइट माफिया है, जो सभी जानते हैं कि सपा के लोग ही है, उनके ऊपर किसी तरीके की कार्रवाई नहीं होती। मैं आपको बताना चाह रही हूँ, ये खाली साटेनगर का प्रोग्राम नहीं है, यहाँ पर अनेक समस्या है। पिछले 30 सालों से यहाँ काँग्रेस या समाजवादी एकूणच लक्षात आलं, वीज माफिया पण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप होतोय, काय सांगा? मी फक्त एवढंच सांगणार, मन जिंका आणि मतं मिळवा आणि पोकळ आश्वासनं देऊ नका, बस। लोकांची अपेक्षा हीच आहे की आश्वासनं देण्यापेक्षा त्यांच्या समस्या सोडवा। आमच्या इथे रोडची लाईट एक पण चालू नाही आणि पाण्याची समस्या एवढी आहे की मी एक दिवस गाडी नळ लावून धुली तर लोकरे साहेबांना मला बोलले, आणि पुलावर लाखो लिटर पाणी पडतंय, सांडतंय, पाईप फुटतंय, तरी लोकरे साहेब दखल देत नाही त्याच्याकडे। एकूणच पानी का समस्या है, गटर का समस्या, लाइट का समस्या है। हमारे 35 में एकूणच मोठ्या प्रमाणात समस्या आहेत, काय सांगा? माझं सर्वप्रथम IBM लोकमतला एकच विनंती आहे की कौल महाराष्ट्राचा आहे, नेत्यांचा नाही। सार्वजनिक इथे साठेनगरमध्ये राहणारे जेवढे पण लोक आहेत त्यांना सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो प्रश्न आहे तो आहे आरोग्याचा। माझा बीजेपीला पण हा प्रश्न आहे आणि काँग्रेसला पण, आणि जेवढे पण इथे पक्षाचे नेते उभे आहेत ते कालपर्यंत एक सामान्य सदस्य म्हणून होते आणि आज आपल्या समोर नेता म्हणून उभे आहेत। त्यांनी बीजेपीच्या काळामध्ये व्यायामशाळा बांधण्यात आलेली आहे, व्यायामशाळा अजूनही अपूर्ण आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं साहित्य किंवा काही नाहीये। त्या कारणामुळे युवा वर्ग हा आजही तसाच आहे। दारू हे आमच्या एरियातील पहिल्यापासूनचा आतापर्यंतचा मोठा प्रॉब्लेम आहे, तो कधी सॉल्व्ह झालेला नाही। दारू का बंद होत नाही? सगळीकडे दारू बंदी होते, साठेनगरमध्ये होत नाही। दुसरा प्रश्न बिल्डरमुळे आजपर्यंत, मला बोलू दे साहेब, भाषण प्रत्येकाला नाही। एकूणच लोकांच्या समस्या मोठ्या प्रमाणात, वीज समस्या आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, ट्रॅफिकचा समस्या आहे, एकूण कचऱ्याची समस्या आहे, अनेक प्रश्नांना या इथल्या लोकांना सामोरे जावं लागतंय। मात्र राजकीय पक्ष आपापल्या कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र प्रश्न सुटलेले नाहीत। आज आपण इथं थांबणार आहोत। IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात मुंबई कुणाची मध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एका नव्या ठिकाणाहून। धन्यवाद।